पाईल्स आपण जर काउंट करायचं तर कशा स्टेजेस आहेत पाईल्स? हे होण्यामागं महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे. कॉन्स्टिपेशनमुळं जेव्हा रुग्ण जोर लावायला सुरुवात करतो त्यावेळेला शौचमार्गाच्या ठिकाणी असणाऱ्या रक्तवाहिन्या आणि तिथली त्वचा जी असते ती त्वचा ही फुगायला किंवा त्याची एक्झॅक्टली वाढ व्हायला सुरुवात होते. तो जो प्रेशर आहे जो आपण मलावरती एक्झर्ट करत असतो तो प्रेशर त्या मलावर न एक्झर्ट होता त्याच्या बाजूच्या ज्या पेशी आहेत किंवा रक्तवाहिन्या आहेत याच्यावरती जास्त प्रमाणात त्याचा प्रेशर किंवा दाब हा निर्माण होतो आणि त्यामुळे तिथल्या रक्तवाहिन्यांना आणि त्वचेला सूज येऊ लागते. ही एकदा का सूज निर्माण झाली की मग पेशंटला किंवा रुग्णांना हाताला ती सूज लागायला सुरुवात होते. पण तोपर्यंत ती स्टेज गेलेली असते थर्ड आणि फोर्थ मध्ये. मग एक्झॅक्टली फर्स्ट आणि सेकंड मध्ये काय होतं तर एक्झॅक्टली फर्स्ट आणि सेकंड मध्ये जेव्हा पेशंट जोर देत असतात टॉयलेट क्लिअर होण्यासाठी त्यावेळेला त्या रक्तवाहिन्या फुटतात आणि त्याच्यातून थेंब थेंब असा रक्ताचा स्राव होऊ लागतो. ही सुरुवात असते. पहिल्या 2 स्टेजेसमध्ये फक्त रक्तस्राव हा पेशंटला जाणवू लागतो. पण त्यावेळेला ती मावसल भागाची जी सूज आहे ती आतल्या आत सुरुवात झालेली असते पण ती शौचमार्गाच्या बाहेर येत नाही. आणि थर्ड आणि फोर्थ स्टेज जी की पुढची स्टेज आहे त्याच्यामध्ये पुन्हा हा जर कॉन्स्टिपेशन किंवा मलबद्धतेचा त्रास तसाच सुरू राहिला आणि जोर देण्याची जी प्रक्रिया आहे शौचाच्या वेळेला ती तशीच कंटिन्यू राहिली तर मात्र मग हा लँड होतो थर्ड आणि फोर्थ स्टेजमध्ये. तिसऱ्या स्टेजमध्ये तो बाहेर येतो पुन्हा आत जातो पण फोर्थ ग्रेडमध्ये मात्र तो कंटिन्युअसली बाहेरच राहतो.